Hello students, in last video we studied the characters and classification of phylum Mollusca. So in this video we will study the economic importance of Mollusca. There are about more than 1 lakh species of Mollusca which are economically important to us. The Mollusca, they are useful to us one and the other way, and sometimes they are harmful to us. So we have to study both the useful mollusca as well as the harmful mollusca. So initially we study with the useful mollusks. So the great variety of shells and their coloration, symmetry, shapes and size, they have attracted the human beings. Okay, so many collectors means so the peoples, they just like to just collect the shells and save them. We call them as a collectors. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की खूप असे लोक असतात की ज्यांना एक छंद असतो, त्यांची हॉबी असते की वेगवेगळ्या शेपचे आणि साईजचे शंख शिंपले गोळा करणं. मग हे जे काही शेल्स असतात त्यांचा कलर असतो, त्यांची वेगवेगळी सिमेट्री असते, त्यांचे शेप आणि साईज सुद्धा वेगवेगळे असतात. आणि हे सगळे जे काही कलरेशन, सिमेट्री, शेप, साईज, हे आपल्याला त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतात. Okay, shells are also used in the ornaments, as well as we are also use them in making the fancy articles. Okay, so here the shells which are used as a showpieces for decoration and many other purposes. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी आपण शोपीस म्हणून, डेकोरेशन म्हणून सुद्धा आपण हे शेल्स वापरत असतो. शेल्स, दे आर मेकिंग इन नाईफ as well as ornamental objects. Then the pearl oysters, which are highly precious to us. Now why they are very precious? As the pearl oysters, they are used to produce the natural and cultured pearls. बघा, पर्ल ऑयस्टर नावाचा जो काही ॲनिमल आहे मॉल्युस्का मध्ये, तर हा ॲनिमल काय तयार करतोय? पर्ल, नॅचरली पण आणि आर्टिफिशियल किंवा कल्चर्ड पर्ल्स सुद्धा. मार्केटिंग ऑफ दॅट पर्ल्स, ओके, गेट द प्रॉफिट. म्हणजे आपण जे म्हणतो की ते सगळे जे काही पर्ल्स आहे ते विकून सुद्धा फायनान्शियल प्रॉफिट मिळतो. देन दी paleontologist, they use the shells to study the chronological time clock for judging the geological ages of earth layers, and hard shells, they are preserved as a fossils material. मग आता हे जे काही फॉझिल्स असतात, फॉझिल्स आपण ज्याला जीवाश्म म्हणतो, मग पूर्वीच्या काळी जे पण काही, म्हणजे खूप लाखो करोडो वर्षांपूर्वी जे पण काही मॉल्युस्का ॲनिमल्स होते, तर हे सगळे काय झाले, आता हे मीनवाईल म्हणजे आतापर्यंत ते दाबले गेलेत मातीमध्ये, त्यांचे जीवाश्म तयार झाले. आणि मग हळूहळू आपण ज्या वेळेला ती जिओलॉजिकल स्केल किंवा एजेस स्टडी करतो अर्थचे, तर त्या अर्थच्या लेअरमध्ये कोणत्या लेअरमध्ये कोणते टाईपचे ॲनिमल्स आहेत, कोणत्या टाईपचे प्लांट्स आहेत, त्याच्यावरनं आपण त्या त्या पर्टिक्युलर लेअरपर्यंत गेलो की ठीक आहे, ह्या एजला अमुक अमुक ॲनिमल्स होते, प्लांट्स होते, असं आपण कन्सिडर करतो. मग तसंच हे जे काही पॅलेंटॉलॉजिस्ट होते ते शेल्सचा वापर करतात. कशासाठी? तर अर्थचे जे काही कोणते लेयर्स असतील तर ते कोणत्या किती वर्षापूर्वी होते हे फाइंड आउट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मॉलिस्क फॉसिल्स, दे आर मोस्ट इम्पॉर्टंट अँड indispensable to the branch of science, specifically zoology in general, and to the science of petroleum geology in particular. बघा, आपल्याला तर झुऑलॉजीमध्ये हे मॉल्युस्का इम्पॉर्टंट आहेच आहेत, कारण आपण ॲनिमलचा स्टडी करतो. पण नुसतंच झुलॉजी ह्या सायन्सच्या ब्रांचला नाही, तर पेट्रोलियम जिओलॉजी नावाची जी सायन्सची ब्रांच आहे त्याच्यात सुद्धा ह्या जे काही मॉल्युस्का आहेत हे मेन रोल प्ले करतात किंवा ते महत्त्वाचे आहेत. Through the detailed study of marine mollusks of the fossils, the petroleum geologists, they can easily locate the valuable deposits of petroleum under the sea. And the petroleum deposits are often lying several kilometers beneath the surface of sea. And in Maharashtra, Bombay High,
which is the location, and that is the best example of oil deposit under the bottom of the sea. मग बघा कुठे हे मॉल्युस्का असतील तर ते जितके जास्त प्रमाणात तिथे मॉल्युस्का सापडतील तर तिथे चान्सेस असतात की तिथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ऑइल किंवा पेट्रोलियम डिपॉझिट्स म्हणजे पेट्रोलियमचं साठे आढळू शकतात. आणि त्याचं एक वेल नोन एक्झाम्पल आहे महाराष्ट्रामधलं बॉम्बे हाय की जिथे हे साठे आढळले जातात. मग ह्या मॉल्युस्कांच्या प्रेझेन्सवरनं ॲज अ फॉसिल म्हणून ओके आपण हे पेट्रोलियमचे साठे शोधू शकतो. सम ऑफ देम दे आर युज्ड ॲज अ फूड इन सम कंट्रीज. म्हणजे जगात अशा खूप कंट्रीज आहेत की जिथे हे मॉल्युस्का ॲज अ फूड म्हणून वापरलं जातं. आपल्याकडे सुद्धा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश हा जो काही एरिया समुद्र किनाऱ्याजवळचा एरिया स्पेसिफिकली तर ह्या एरियांमध्ये सुद्धा मॉल्युस्काचे काही टाईप मुंबईला सुद्धा मॉल्युस्काचे काही टाईप्स ॲज अ फूड म्हणून वापरले जातात. त्याच्यानंतर सी ऑल दीज आर द मॉल्युस्क विच आर युजफुल. पण जसं नाण्याच्या दोन बाजू असतात चांगली आणि वाईट मग हे सगळेच मॉल्युस्का युजफुल असतील असं नाहीये त्याच्यातले काही मॉल्युस्का हार्मफुल पण असतात. So not only the mollusca which are useful, but some of them they are harmful to human being and its agricultural crop also. Now many of the snails and slugs they feed on the cultivated plants, and some species they are injurious to crops as well as human beings. बघा असे खूप सारे स्नेल्स आणि स्लग्सचे स्पेसीस आहेत की जे आपण लावलेले जे काही पिकं असतील त्यांना नुकसान करतात आणि कधी कधी ते ह्युमन बिंगला पण नुकसान करतात. In the certain freshwater species of the snails, they serve as an intermediate host of the parasitic nematode. फॉर एक्झाम्पल लिव्हर फ्लूक. मग असे काही स्पेसीज आहेत स्नेल्सच्या फ्रेश वॉटर स्नेल्सच्या की जे लिव्हर फ्लूक सारख्या निमॅटोडला पॅरासिटिक निमॅटोडला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका होस्टकडून दुसऱ्या होस्टकडे कॅरी करण्याचं काम करतात. म्हणजेच त्या स्नेल्स इंटरमिजिएट होस्ट म्हणून ऍक्ट होतात. ओके. आणि नुसतंच ह्युमन बिंग नाही तर डोमेस्टिक ॲनिमल्समध्ये सुद्धा हे ट्रान्सफर करण्याचं काम ह्या स्नेल्स करत असतात. टेरेडॉस. बघा टेरेडॉस कॅन कॉज द सिरियस डॅमेज टू वुडन शिप्स अँड दी वेल्ब्स अँड दे मेक देअर शेल्टर इन अ वुडन मटेरियल. बघा टेरेडॉस नावाचा हा जो काही ॲनिमल आहे तो काय करतो शिप आणि म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की जे मोठे मोठे जहाज बोटी असतात तर त्यांच्या लाकडामध्ये तो होल करतो आणि तिथे तो स्वतःचं घर तयार करतो हॅबिटॅट तयार करतो. ओके. मग अशा प्रकारे हे बघा आता हे पुढे आपण हे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघणार आहोत. तर शेल्स बघा इथे जे पण काही तुमच्या समोर पिक्चर आहे तर हे सगळे शेल्स आहेत. शेल्स ॲज अ शोपीस फॉर अ डेकोरेशन. मग हे वेगवेगळे शोपीसेस आहेत डेकोरेशनसाठी ज्याचा यूज केला जातो. आता तुम्ही जर केअरफुली बघितलं बघा इथे जे काही जस्ट अ मिनिट इथे जे काही मटेरियल आहे हे शोपीस आहे ह्याच्यात सगळे शेल्स यूज केलेले. इथे पण सगळे शेल्स आहे. इथे सगळे शेल्स आहेत. इथे पण वेगवेगळ्या टाईपचे शेल्स आहेत. इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं हा नॉटिलस आहे. ह्या नॉटिलसचा पण त्यांनी ॲज अ लॅम्प किंवा आपण असं म्हणू शकतो की डेकोरेशन पर्पजसाठी त्यांनी त्याचा यूज केलेला आहे. म्हणजे बघा असे वेगवेगळे जे काही ॲनिमल्स चे शेल्स असतात तर त्याचा पण आपण इथे वेगवेगळ्या शोपीसेस बनवण्यासाठी डेकोरेशनचे यूज करू शकतो. बघा आता शेल्स दे आर जस्ट शोपीस फॉर अ डेकोरेशन. बघा इथे डेकोरेशनसाठी मटेरियलचा त्याचा यूज केला. इथे ॲज अ प्लांटर म्हणून केलेला आहे. बघा हा जो काही आहे ह्याच्यामध्ये प्लांटर आहे. प्लांटर म्हणजे काय की त्याच्यात प्लांट्स कुंडी आपण म्हणू शकतो की ह्या शेल्सचा अशा विशिष्ट प्रकारे वापर केलाय की ते कुंडी म्हणून आपण त्याचा वापर केला आणि छोटे छोटे काही ह्याच्यामध्ये प्लांटेशन केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे बघा दीज शेल्स दे आर युजफुल इन मेकिंग दी नाईफ. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की चाकूची मूठ तयार करण्यासाठी सुद्धा एक डेकोरेटिव्ह मूठ आपण ज्याला म्हणू शकतो की हे वेगवेगळे शेल्स यूज केलेले असतात. ओके. जे वेगवेगळे बटन्स आपण ड्रेसेस किंवा शर्ट्स यांच्यासाठी जे बटन्स वापरतो तर ते सुद्धा ह्या शेलपासून तयार केले जातात. जे आपण शिंपला म्हणतो बायवॉल्व शिंपला
तर बघा इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं तर त्या शिंपल्याला काय केलेलं आहे, आपण जसं कागदाला पंच करतो आणि त्या छोट्या छोट्या गोल टिकल्या निघतात, तसं इथे ह्या शेलला पंच केलं आहे आणि ते छोटे सर्कल काढलेत की ज्याचा उपयोग नंतर फॅन्सी बटन बनवण्यासाठी केला जाणार आहे. बघा इथे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला बटन्स दिसत आहेत. जर इथे बघितलं तर हे तर अजून वेगवेगळे म्हणजे होल, त्याचे शेलचे काही तुकडे जे असतील समुद्राच्या तळाला तर ते काढून आणून त्याचा यूज केलाय. आणि इथे जे तुम्ही त्याची शाईन बघितली तर ते खूपच शायनी आहे. म्हणजे मोस्टली जे पर्ल फॉर्मेशनसाठी जे मॉल्युस्का वापरले जातात बायवॉल्व, तर त्यांचा इथे हा फॅन्सी बटन बनवण्यासाठी यूज केलेला आहे. किंवा इथे बघा लास्ट याच्यामध्ये काय की डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण शेलच त्यांनी ॲज अ बटन म्हणून यूज केलेलं आहे. Okay, fancy gift article. Okay, we are using the material or mollusca in the fancy gift article. So if you are able to observe whatever the pictures which are there in front of you, all these pictures they are made up of the material which we get from the mollusca. बघा ह्या प्रत्येक गिफ्ट आर्टिकल जे आहे तर त्याच्यामध्ये इथे बघा डेंटॅलियम आहे किंवा आपण वेगवेगळे शेल्स आपण म्हणू शकतो, तर वेगवेगळ्या शेल्सचा वापर केलेला आहे. इथे काही पर्ल्स आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे म्युरल म्युरल म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ती पूर्ण फ्रेम जी आहे ती फ्रेम, त्याच्यामध्ये सगळे शंख शिंपले चिकटवलेले आहेत. ओके, इथे पण बघा वेगवेगळ्या टाईपचे शंख शिंपले, म्हणजे हे जे पण काही सगळं मटेरियल आहे हे सगळे फॅन्सी आर्टिकल, गिफ्ट आर्टिकल म्हणून आपण त्याच्यामध्ये ते मॉल्युस्काचा यूज केलाय. आता मेन पर्पज आहे त्या मॉल्युस्काचा इम्पॉर्टंट पर्ल फॉर्मेशनमध्ये. बघा पर्ल फॉर्मेशन हे इथे जे काही तुम्हाला पिक्चर्स समोर दिसत आहेत हे इतके वेगवेगळ्या टाईपचे पर्ल्स आहेत आणि ह्या सगळ्या पर्ल्सचा वापर असे वेगवेगळे ॲटम्स पर्ल्स पासून म्हणजे मोत्यांचे दागिने तयार करण्यासाठी केला जातो. ओके, नेक्स्ट स्लाइड आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पर्ल फॉर्मेशन. बघा मोस्टली ऑयस्टर्स दे जस्ट प्रोड्युसेस द पर्ल्स. Okay, but that pearl formation is the protection against either the parasite or grain of the sand. मग हे जे काही ऑयस्टर आहे हा ऑयस्टर काय करतोय, इथे बघा इथे एक छोटासा पर्ल तयार झालेला आहे. इथे पण जर तुम्ही बघितलं तर छोटे छोटे पर्ल्स तयार झालेले आहेत. मग हे पर्ल फॉर्मेशनचं काम हा ऑयस्टर करत असतो, पण ऍक्च्युली ते पर्ल फॉर्मेशन म्हणजे तो स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी पर्ल तयार करतो. पर्ल हे त्याचं आपण असं म्हणू शकतो तो स्वतःसाठी नाही तयार करत. हां, तर ॲक्च्युली तो प्रोटेक्शन करत असतो. त्याला त्या पर्लचं त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. तो किती कॉस्टली आहे की किती व्हॅल्युएबल आहे ह्युमन बिईंगसाठी, त्याला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे. पण जेव्हा एखादं सँड पार्टिकल किंवा एखादं पॅरासाईट त्याच्या बॉडीमध्ये येतो, हा ऑयस्टर त्या पॅरासाईटपासून किंवा त्या सँड पार्टिकलपासून इरिटेटिंग मटेरियलपासून प्रोटेक्शन म्हणून त्याच्यावरती तो लेयर तयार करत जातो. आणि मग तो स्वतःचं त्याच्यापासून संरक्षण करतो. इथे बघा पर्ल फॉर्मेशनच्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत. तर पहिली स्टेप आहे इथे. ओके, इथे हे फॉरेन बॉडी आहे, ही फॉरेन बॉडी आली आहे. तर त्याच्यावरती हळूहळू आता ते कव्हर करायला सुरुवात करणार आहे तो ॲनिमल. इथे अशा प्रकारे ही जी काही फॉरेन बॉडी आहे ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर आहे ते इथे बघा हे ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर सेंटरला गेलं आहे आणि हे नॅकरेची लेअर येल्लो कलरची नॅकरेची लेअर त्याच्यात भोवती तयार व्हायला सुरुवात झाली. मग हे जे पण काही फॉरेन मटेरियल असणार आहे त्याच्यावरती हे नॅकरेची लेअर तयार करायचं काम करतात. ओके, त्याच्यानंतर बघा हे थर्ड ह्याच्यामध्ये काय झालंय की पूर्णच्या पूर्ण हा पर्ल तयार होऊन रेडी आहे. म्हणजे त्या ॲनिमलने स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी केलं होतं, या फॉरेन बॉडीवरती नॅकरे तयार केला होता, पण आपण त्याला काय म्हणतो आहे, त्याला पर्ल म्हणतोय. ओके, सो नेक्स्ट टू दॅट वी यूज द मॉल्युस्का ॲज अ फूड. बघा मगाशी मी सांगितलं की पूर्ण भारतात वेगवेगळ्या स्टेटमध्ये किंवा भारताबाहेर बाकीच्या कंट्रीजमध्ये सुद्धा हे मॉल्युस्का जे आहेत वेगवेगळ्या टाईपचे मॉल्युस्का ॲज अ फूड म्हणून वापरले जातात. फॉर एक्झाम्पल इथे बघा स्नेल्स आहे. स्नेल्स इथे तुम्हाला जर तुम्ही बघितलं की आता त्यांच्या भाषेत ही डिलिशियस डिश आहे. जसं इथे बघा व्यवस्थित छान प्रकारे अशा स्नेल्स आहेत आणि बाजूला एक ग्रीन चिली पण ठेवलेली आहे. सूप टाईप काहीतरी दिसतं आहे. ओके, सूप सारखं मटेरियल आहे. इथे हे शिपवम आहेत. सो फिलिपाईन्स जे असतात फिलिपाईन्स कंट्रीमध्ये ते लोक हे शिपवम ॲज अ फूड म्हणून यूज करतात. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की इथे तुम्हाला दिसतात वेगवेगळे ऑयस्टर. आता हा एक वेगळा प्रकार आहे ऑयस्टरचा, पण साधे ऑयस्टर्स पण जे असतात, पर्ल ऑयस्टर वेगळे आणि दुसरे ऑयस्टर, कारण वेगवेगळ्या स्पेसीज असतात, तर हे ऑयस्टर हे यूज केले जातात. ओके, सो देर आर मेनी स्पेसीज ऑफ द ऑयस्टर. So here see this bivalve is there. So the bivalve, they are also used as a food material, and the loligo, that is also used as a food material. So you are able to observe the snails, then the loligo, bivalve, then different types of oysters and shipworms. All these are the variety of the animals from the mollusca, and they are used as a food material throughout the world, including the India. आपल्याकडे सुद्धा मी जसं मगाशी म्हटलं की तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किंवा मुंबईसारखा जो कोस्टल एरिया आहे, कलकत्ता आहे, तर तिथे पण हे सी फूड मॉल्युस्का स्पेसिफिकली ॲज अ फूड म्हणून यूज केलं जातं. नुसतं फिशेसच नाही, तर असे बाकीचे पण मॉल्युस्का यूज केले जातात. ओके, सो मॉल्युस्का ॲज अ पेस्ट, सो दिस इज अ हार्मफुल वन. इथून आधीच्या ज्या स्लाइड्स होत्या त्या सगळ्या युजफुल ॲनिमल्स किंवा युजफुल मॉल्युस्का होते. इथून पुढे आपण बघणार आहे हार्मफुल मॉल्युस्का. ओके, so the here onward we study the different types of the pests which are actually harmful. So the mollusca, they are act as a pest. So pest म्हणजे it is just similar to that of the agricultural pest. So you studied already the some of the insects which act as agricultural pest. मग तुमच्या सिलेबस मध्ये पण तुम्ही शिकले की ॲग्रिकल्चरल पेस्ट, इन्सेक्ट पेस्ट, नॉन इन्सेक्ट पेस्ट. मग तो जो पेस्ट हा कन्सेप्ट होता, सेम इथे पेस्ट हा कन्सेप्ट आहे. But mollusca as a pest means what? These molluscan animals, they are actually harmful to our agricultural crop. So there are many slugs. Okay, so in the two pictures you are able to observe the slugs. So these are the slugs, and these slugs, they are harmful. See, if you observe carefully, so this is the slug which is present on soil, or we are saying that it is a terrestrial zaminite. So when we are saw something, and the when the seed shows the process of germination, this mollusca feeds on that particular न्यूली प्रोड्युस्ड प्लांट मटेरियल. म्हणजे काही नवीन कोंब आलेला असतो त्या सीडचं, तर त्या खाण्याचं काम हे स्लग्स करतात. किंवा इथे बघा, हे स्लग्स जे आहे हे डायरेक्टली त्या प्लांट मटेरियलवर प्रेझेंट आहे, म्हणजे ते डायरेक्टली डिस्ट्रॉय दी प्लांट मटेरियल. ओके, बिकॉज दे आर हर्बिवोरस, दे फीड्स ऑन द प्लांट मटेरियल ओनली. Okay, whether that plant material is in the initial stage of growth, or it is fully grown, but that plant material is act as a food material for the slugs. See, not only the slugs, but the snails, they are also act as the pest. So this is the slug. See, this is the giant African snail. So this giant African snail, which also act as a pest, means both slugs as well as the snails, they are useful. Sorry, they are act as a pest. Actually, they are harmful. Okay, now we study the mollusca as an intermediate host. So what is intermediate host? Actually, intermediate host means there are many different types of the pathogens are there, disease causing organisms are there. So those required host to complete their life cycle, and sometimes they required a single host, or sometimes they required more than two hosts. And majority of the time vertebrate and invertebrate animal, they are act as a host for the pathogens. So here the mollusca, which is the invertebrate host, and see these mollusca which are act as a invertebrate host. So here the intermediate host means the host which is responsible for carrying the pathogen of a particular stage from previous host to the next host. म्हणजे ज्या होस्टमध्ये 4-5 वेगवेगळे ज्या पॅथोजेनला 4-5 वेगवेगळे होस्ट लागतात त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, होस्ट फर्स्ट, होस्ट सेकंड, होस्ट थर्ड, होस्ट फोर्थ. ओके, असे जर 5 होस्ट लागणार असतील, तर होस्ट सेकंड पासून होस्ट फोर्थ पर्यंत जाण्याचं काम होस्ट थर्ड करणारे, म्हणजे तो पॅथोजेन कॅरी होस्ट थर्ड पासून फिफ्थ पर्यंत कॅरी करण्याचं काम करणारे होस्ट फोर्थ. ओके, मग हा त्याला आपण म्हणणार आहे इंटरमिजिएट होस्ट. ओके, सो हियर you are able to observe the picture, and that is of Limnia
ट्रंकॅट्युलाटा. ॲक्च्युली दॅट लिमनिया ट्रंकॅट्युलाटा जी स्नेल आहे बघा, आपण असं म्हणू शकतो की आपण शंखवाली गोगलगाय म्हणतो ना, तर हे उभा शंख आहे बघा, तुम्हाला पिक्चर दिसतं आहे क्लिअरली की ही लिमनिया ट्रंकॅट्युलाटा जी आहे, ॲक्च्युली दिस इज द फ्रेश वॉटर snail. So this snail which is served as an intermediate host for the parasitic nematode वर्म दॅट इज लिव्हर फ्लूक. मग बघा लिव्हर फ्लूक नावाचा जो काही निमॅटोड आहे त्याला एका होस्टकडून दुसऱ्या होस्टकडे जेव्हा न्यायचं असतं तेव्हा हे लिमनिया ट्रंकॅटोलाटा ऍक्ट करतात. मग मॅन अँड दिस लिव्हर फ्लूक विच अटॅक्ट on the man as well as his domestic animal. And since we said that the Limnia truncatulata which is act as an intermediate host. Then next to that, see deterioration of the wood of ship which is present in the sea which is takes place by the shipworm. मगाशी आपण बघितलं की हा सेम शिपवर्म नावाचा जो काही ॲनिमल होता तो मगाशी फिलिपाईन्स जे लोक असतात तर ते लोक ॲज अ फूड म्हणून वापरतात. आणि इथे हे काय बघा, समुद्रातले जे काही जहाजं असतील तर त्या जहाजाला लागले, आपण जसं म्हणतो ना की घरातल्या लाकडाला वाळवी लागते, तसं हे शिपवर्म्स आहेत की जे शिपचं वूड पोखरून काढण्याचं काम करतात, खाण्याचं काम करतात आणि तिथे ते राहतात. ओके, सो नेक्स्ट टू द शिपवर्म, नेक्स्ट वी स्टडी द मार्केटिंग प्रॉफिट बाय सेलिंग दी पर्ल्स अँड अदर फॅन्सी आर्टिकल अँड शो पीसेस. बघा इथे हे वेगवेगळे हे जे काही पर्ल्स इथे तयार होत आहेत, हा एक मोठा ऑयस्टर आहे. ह्या ऑयस्टरमध्ये जे पर्ल तयार झालेत किंवा वेगवेगळे हे जे मॉल्युस्कापासून मिळणारे हे जे काही पार्ट्स आहेत मॉल्युस्काच्या बॉडीचे, तर त्याच्यापासून वेगवेगळे फॅन्सी आर्टिकल तयार केलेत, त्याच्यापासून शो पीसेस तयार केलेत आणि हे विकून सुद्धा प्रॉफिट होत असतो ह्युमन बिंगला. ओके, सो दिस इज अबाउट ऑल अबाउट दी युजफुल अँड हार्मफुल mollusca. See, these are certain links. You may just click on that and you just observe those links. It also provide you the additional information. Thank you. Here we ends the economic importance of mollusca.